पळसे गावातून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली। पळसे येथील शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास किसन चौधरी वय 50 वर्ष यांचा मृतदेह आज पळसे गावालगत असलेल्या नाल्यामध्ये आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। कैलास चौधरी हे 11 डिसेंबर पासून बेपत्ता होते। 11 डिसेंबर रोजी पहाटे ते पळसे येथील आपल्या घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले होते। त्यानंतर ते घरी परत न आल्याने नातेवाईकांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली। पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू झाला। दरम्यान आज सकाळी पळसे गावातील राजवाडा परिसरालगतच्या नाल्यात एका महिलेच्या निदर्शनास एका इसमाचा मृतदेह पडलेला आढळून आला। महिलेने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता सदर मृतदेह हा माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चौधरी यांचाच असल्याचं स्पष्ट झालंय। कैलास चौधरी यांनी सन 2007 मध्ये शिवसेना पक्षाकडून पळसे गटातून जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीत ते भरघोस मतांनी विजयी झाले होते। त्यांच्या पक्षात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। या घटनेमुळे पळसे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जाते। या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.